वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा। सातारा न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। दिवस झाले आज त्यांना नाही मला फाशी शिक्षा 18 दिवस झाले आज त्यांना एवढा न्याय मिळतो। काही असू द्या त्यांना सोडणार पोलीस नाही। साताऱ्यातील फलटणच्या आदरकी येथे 12 मार्च रोजी रत्नशिव निंबाळकर यांचा अपघात झाल्याची घटना घडली होती। मात्र पोलीस तपासात हा खून असल्याचे उघड झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी दत्तात्रय निंबाळकर हा अजून फरार आहे। त्यामुळे मयत रत्नशिव निंबाळकर यांच्या कुटुंबियांकडून अंजली दमानिया यांची भेट घेण्यात आली। यानंतर अंजली दमानिया यांनी ट्विट करत पोलिसांवर दबाव असल्याचं सांगितलं। यामुळे पोलिसांनी आज रत्नशिव निंबाळकर यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांची बाजू जाणून घेतली आणि त्यांना आरोपीला तत्काळ अटक करण्याचं आश्वासन दिलं आहे। आरोपीच्या शोधासाठी 3 पथक रवाना करण्यात आली असून मयत रत्नशिव निंबाळकर यांच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्यात आली आहे। तसेच रत्नशिव निंबाळकर यांचे बंधू आणि साक्षीदारांना सुद्धा सुरक्षा पुरवण्यात आल्याचं सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितलं। सदरची घटना आहे ही 12 तारखेला लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत आदरकी या ठिकाणी घडलेली होती। याच्यामध्ये सुरुवातीला फारशी काही माहिती नव्हती। खरं फक्त एक अपघात झालेल्याचं सुरुवातीला लक्षात येत होता लोकांना, परंतु याच्यामध्ये लोणंद पोलीस स्टेशनने सुरुवातीपासून तपास खूप सखोल पद्धतीने करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। त्यामुळे याच्यामध्ये असं दिसून आलं की याच्यामध्ये खून केलेला आहे। त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर याच्यामध्ये सुरुवातीला एकाच आरोपीचं नाव सगळ्यांकडे समजून येत होतं, परंतु दुसरा आरोपी आहे असं निष्पन्न करून त्या आरोपीला देखील याच्यामध्ये लगेच ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली। साक्षीदार चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये निष्पन्न करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर आता एक आरोपी याच्यामध्ये मात्र अजून फरार आहे, त्याला आता आम्ही सध्या शोधतोय आणि त्याच्यासाठी SDPO स्तरावर एक पथक, पोलीस स्टेशन स्तरावर एक पथक आणि एक स्थानिक पोलीस शाखेचे एक पथक असे 3 वेगळे पथक जे आहे त्या आरोपीच्या शोधमध्ये त्या दिवशीपासून कार्यरत आहे, काम करत आहे। आणि जसा आपण पहिला आरोपी पकडलेला तसा दुसरा आरोपी देखील आता लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे। त्याचबरोबर तो जो कुटुंब आहे तो कुटुंबाला जोपर्यंत आरोपी सापडत नाही, दुसरा आरोपी तो सापडत नाही, तोपर्यंत कुटुंबाच्या संरक्षणासाठी कायमचा एक फिक्स पॉईंट त्या ठिकाणी त्यांच्या घराजवळ लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर त्यांच्या मैत्रीचा जो भाऊ आहे तो कामानिमित्त वेगळ्या ठिकाणी जात असतो, त्याला पर्सनल सिक्युरिटी देण्यात आलेली आहे जेणेकरून त्याला कुठल्या प्रकारची धोका निर्माण होणार नाही। त्याचबरोबर साक्षीदार जे आहेत ते आमच्या कंटिन्यू संपर्कात आहेत, त्यांना देखील आम्ही आमच्या स्तरावर त्यांना संरक्षण देतोय। अशा पद्धतीने संपूर्ण जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये सध्या पोलीस तपास करत आहे आणि लवकरात लवकर हा जो दुसरा आरोपी आहे तो आमच्या ताब्यात। पुण्यामध्ये FIRचा जर आपण अवलोकन केला तर FIR मध्ये दोघंही आरोपींचं नावानिशी FIR देण्यात आलेली आहे। दोघंही आरोपींच्या बाबतीत सखोल माहिती सुरुवातीपासून FIR मध्ये नमूद आहे, त्यामुळे कुणाला याच्यामध्ये अजिबात काही असू द्या त्यांना सोडणार पोलीस नाही। मयत रत्नशिव निंबाळकर यांच्या पत्नीने पोलीस तपास योग्य रीतीने चालू असून आज अप्पर पोलीस अधीक्षक आणि DYSP हे घरी येऊन विचारपूस करून गेले आहेत, त्यामुळे हा तपास लवकर लागेल असं वाटतंय। मात्र अंजली दमानिया यांना भेटल्यानंतर पोलीस तपासाला गती मिळाली आहे। आरोपीला लवकरात लवकर अटक व्हावी अशी आमची मागणी असून संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे। जेव्हा त्यांचा आम्हाला कळलं ना घरी अपघात झालाय तेव्हा वाटलं की दवाखान्यात गेल्यावर होतील बरे, पण नंतर कळलं आमचे चुलत सासरे आहेत ना ते आल्यावर त्यांनी सांगितलं की असं असा त्यांना हे झाले, कारनं आधी उडवलं नंतर त्यांच्यावर वार केले म्हणून। मात्र आत्ताचा तेव्हापासूनचा पोलीस तपास कसा सुरू आहे आणि आता पोलिसांनी जे आले होते ते काय आश्वासन दिलं आपल्याला? पोलिसांचा तपास सुरूच आहे, चांगल्या प्रकारे करतात ते तपास आणि आत्ता SP आल्यावर जरा धीर आला की अजून लवकरात लवकर ते शोधून काढतील आरोपीला। आम्ही काल गेल्यावरती त्यांना सांगितलं सगळं, त्यांना जरा चुकीची माहिती भेटलेली त्यामुळं त्या म्हणल्या जरा तपास हे झालेला, मग त्यांना सांगितल्यावर त्या म्हटल्या की 5 दिवसाच्या आत
आरोपी आम्ही हजर करूयात. आत्ता SP आलेल्या त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आम्ही आरोपीला अटक करूयात. आमचा विश्वास आहे त्यांच्यावर की करतील लवकर हजर म्हणून. ते तुमची मागणी आहे का? त्यांनी करावं लवकर आरोपीला. आणि एवढीच त्यांना ही की आरोपी घावल्यावरती त्याला अटक करण्यापेक्षा त्याला काहीतरी पुढची शिक्षा त्यांनी करावी. अटक करून काहीच होय नाही ना. 18 दिवस झाले आज त्यांना एवढा न्याय भेटत नाही. दोषित आरोपी दत्तात्रय निंबाळकर यांचे बंधू भाजपचे महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश निंबाळकर यांनी गेले 2 ते 3 वर्षापासून माझ्या भावासोबत काहीच संबंध नसल्याचं सांगितलं असून याने केलेले कृत्य हे माणुसकीला काळिंबा फासणारं आहे. दत्तात्रय निंबाळकर याला तात्काळ अटक करून जास्तीत जास्त मोठी शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी संशयित फरार आरोपी दत्तात्रय निंबाळकर यांचे सख्खे बंधू सुरेश निंबाळकर यांनी केली आहे. तसेच मी जरी भाजपचा पदाधिकारी असलो तरी यात माझ्याकडून पोलिसांवर कोणताच दबाव आणला गेला नाही. अंजली दमानिया यांनी थोडी माहिती घेऊन आरोप करणं गरजेचं होतं असं मत सुरेश निंबाळकर यांनी व्यक्त केले. आरोपी दत्तात्रय निंबाळकर यांच्या तपासासाठी लागणारी सगळी मदत पोलिसांना मी केली असून पुढेही करेन असे सुद्धा सुरेश निंबाळकर यांनी सांगितले. एकदम चुकीचं आहे. दत्तात्रय निंबाळकर हा माझा भाऊ असला तरी गेले 2-3 वर्ष झाले त्याचा माझा कुठलाही संबंध नव्हता. कधी बोलण्याचा योगही आलेला नाही. यानंतर ही घटना घडल्यानंतर मी लोणंद पोलीस स्टेशन गेल्यानंतर मी माझे स्टेटमेंट असे दिले की दत्तात्रय निंबाळकर आणि माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि याचे मी समर्थन करत नाही. या आरोपीला पाहिजे ती कठोर शिक्षा द्यावी अशी मी पोलीस स्टेशनला मागणी केलेली आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे मी. अंजली दमाने यांनी जो आरोप केलेला आहे माझ्यावर एकदम हा चुकीचा आरोप केलेला आहे. त्यांनी या गोष्टी शहानिशा केल्याशिवाय केली पाहिजे त्यांनी की याचा माझ्याशी काय संबंध आहे का. गावातील कोणत्याही लोकांना जर तुम्ही विचारलं की सुरेश निंबाळकर आणि दत्ता निंबाळकर याचा काय संबंध आहे का तर गावातील तुम्हाला सर्व लोक सांगतील की माझं माझ्या भावाचं अजिबात पटत नव्हतं. चौकशीला गेल्यानंतर 10 ते 12 वेळा मला पोलीस स्टेशनला बोलावलं. मी सर्व आमच्या बहिणींना कॉल केला, आमच्या दाजींना फोन केला, माझ्या 3 बहिणी त्या सर्व पाहुण्या नातेवाईकांना सांगितलं बाबा ह्याचा कुठून तुम्हाला कॉल आला मेसेज आला तर आम्हाला कळवा कारण हा आरोपी पळून गेलेला आहे. माझी भूमिका अशी आहे की माझा भाऊ दत्तात्रय व्यंकट निंबाळकर याने जे कृत्य केले आहे ते अतिशय कठोर कृत्य केलेलं आहे. त्याला शासनाने त्याला फाशी शिक्षा द्यावी अशी मी विनंती करतो. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.